नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी येणार आहे याबद्दलची तारीख निश्चित झालेली आहे. आणि यासंबंधीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमाशी बोलताना याची तारीख निश्चित झालेली सांगितलेली आहे. पण सर्वांना माहीत आहे की फेब्रुवारी महिना संपला तरीही फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. तर फेब्रुवारी आणि मार्चचा असा एकूण ₹3000 हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर कधी येणार आहे यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी ₹3000. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार 2 महिन्याचा सन्मान निधी. म्हणजे 8 मार्च 2025 रोजी महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्तच फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता म्हणजे ₹3000 लाडक्या बहिणीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 6 मार्चपासून सुरू होईल आणि 8 मार्चपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यावर ₹3000 जमा केले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार. सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात 2 महिन्याच्या लाभाचे ₹3000 मिळणार. आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य. फेब्रुवारी आणि मार्च असे एकूण मिळून ₹3000 डीबीटी मार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यावर 8 मार्चपर्यंत जमा केले जातील. ही प्रक्रिया 6 मार्चपासून सुरू होईल. 6 मार्चला काही महिलांचे जमा होतील, 7 मार्चला आणि 8 मार्चपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. पैसे जमा झाल्यानंतर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता की तुमचे पैसे कधी जमा झाले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.